लगेच हे करून देतो. एस्टिमेट पण मिळून दिलं पाहिजे, काही अडचण नाही. पण हे काम काय आम्हाला ऐका ना तुम्ही सांगितलं, पण जसं हे नवीन काम झालं का तसंच हे जुनं काढायचं कारण ते पूर्ण निकृष्ट आहे मधलं. तुम्ही पाहा ना. नाही. आता कसं आहे माहिती का, तो जुना पूल ऍक्च्युअली आहे ना, आम्ही वरिष्ठांना दाखवला होता. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्ही तो पूल तोडायची आवश्यकता नाही, कारण त्याची वयोमर्यादा तेवढी झालेली नाही. नाही पण सर तो ना ऐकू ना तुम्ही पाहा ना, तुम्ही डोळ्यानं पाहा आम्ही दाखवलं आम्ही आता हाताने काढलं बरं का, इन्स्पेक्शन हाताने निघत बरं काय. नाही अहो, आता हा जो पार्ट आहे ना, हा जो झालेला आहे ना, बाकी त्याला नाही ना कसं आहे, तो आता इथं जेव्हा याला जॉईन इथं बिल्डिंग गाडी याच्यावर झालं जॉईन करताना एक काम तोडून जॉईन करणार त्याला, हाताने जॉईन करणार. करणार की नाही करणार आम्ही कोण बघायला सर, आम्ही काम सोडून एक मिनिट ऐका, क्लिअर करून घ्यायचं ना सर, आता बंदच केलंय ना. ऐका मी काय म्हणतो, हे तोडल्याशिवाय जॉईन होणार नाही. असं आम्ही पण एवढा अंदाज नाही तोडणार नाही काही गोष्ट ते. खाली स्टील नाही का नवीन याला, नवीन तिची खाली रिंग रिंग चालू होती, रिंगच्या खाली त्याला पूर्णच स्लॅब आहे ना. पण खाली रिंग रिंग मध्ये काही हा, त्याला खाली आता जाळी नसते या पुलाच्या. का बरं असं पण आता जे समजा छोटा सेक्शन असतो ना, त्याला आपण आरसीसी मध्ये करतो. म्हणजे वरिष्ठांचं म्हणणं आहे भाई असा पूल चालत. हो. नाही या पुलाला आपण तुम्ही नाही खोटं. यार पुढे ठाकरे साहेब, ठाकरे साहेब पुढे ना, यार पुढे या पुढे. जी शंका आहे आम्हाला शंका आम्ही विचारतो. जशी माझ्या पण मनात शंका हा आहे. हा हा मग माझे वरिष्ठ हे साहेब आहे, बरोबर एस्टिमेट करणारा मी आहे, साहेब आमच्या दोघांचे होतात. बरोबर. तर त्यावेळेला कार्यकारी अभियंत्यांचे आम्ही निदर्शनास आणलं का हा पूल तोडा. त्यांना आम्हाला इथं पण आणलं वाटलं होतं. होतं. साईडवर बरं का? visit करून आम्हाला पण केली. वाटलं. मग त्याच्यानंतर साहेब म्हणे नाही मी प्रत्यक्ष पाहणी करणार मग निर्णय घेणार. कोणते साहेब होते वरिष्ठ आपले पाटील साहेब होते. म्हणजे नाशिकला बसतात. हा, नाशिकला. तुम्ही पण ओळखता ना त्यांना. जाणार आम्ही त्याच्याकडे. ते आले, साहेब व्हिजिट केली आणि मग म्हणे शासनाचा खर्च वायपट घालू नका तुम्ही. बरोबर. मग आता आम्हाला पाटील साहेबांकडे जायला म्हणजे तुमच्याकडून काढून घेतलं तर तो पूल कसा बरोबर आहे आम्हाला त्यांच्याकडून घ्यावा लागेल. म्हणजे तुम्ही आता तो जर हाताने ओढला तर निघतो. तुम्ही म्हणता. नाही, ही जी पार्ट आहे ना, आम्ही काढून त्याला जॉईन करून साहेब ऐका ना, सगळं केलं मग तेवढंच पाडून तुम्ही क्लिअर काय होतं माहिती का, मग हा ना हो, कसे साहेब तुम्ही काय ठेवायचं ते क्लिअर करायला लावा ना तुम्ही. काय मंजूर करतात त्यांना कसं कळलं साहेब. आता इकडे बघा ही परिस्थिती इतकी वाईट आहे, आजूबाजूचे शेतकरी इकडे कायम ऍक्सिडेंट येतात. 6 महिने होतं ऍक्सिडेंट होतो इकडे खड्ड्यामुळे. कोणी बोलतच नाही, त्याचा गैरफायदा नाशिकचे पाटील साहेबांनी घ्यायला नाही पाहिजे. आपण विजिट करू आता केलं. मी काय तुमचं दोघांनी आता तुमच्याकडे केला. प- ठाकरेराव साहेब बोलले की मी पाहणी केली, मला योग्य वाटलंच नाही. मी तुम्हाला सांगितलं जशी त्याचा प्लॅन दाखवा ना. तुम्ही पाटील साहेब आम्हाला प्लॅन दाखवा ना पाटील सर, साहेब आवड साहेब याचा या कामाचा प्लॅन प्लॅन मिळेल ना नाही दाखवा ना. असेल तुमच्याकडे पीडीएफ असेल ना, असं नाही ना. पण ते उद्या तेवढं द्या आम्हाला मोबाईल. पाहू द्या सगळ्या डोळ्यानं. बोर्ड लावून आणि तो चुकीचा बोर्ड आम्ही दाखवतो पाटील साहेबांकडे आम्ही समोर जाणारच तिकडे त्यांना बोर्ड लावून विचारतो. तर तो पूल आम्हाला अजिबात मान्य नाही. मग आम्हाला नाही, सगळ्या लोकांनाच मान्य नाही. जसं ते नवीन काम चालू झालं ना, होऊ दे ना. अरे तुम्ही इतके पैसे इकडे तिकडे उतरून राहिले, या पुला पैसे काय अडलं जुना पूल नाव करायला? काय अडलं का? हो द्या ना. झालं तर तुमचं नाव निघल, लोकही वाचतील ना. आता याच्यात खड्डे लगेच पडणार आहे तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही किती म्हणले ना सोडून वळणार आहे, तो समोरचा तोडणारच नाही मला जागा. नाही तर तुम्ही काही 100% आमचे 100% अहो मी काय हे बघा, आता तोडायला अगोदर सोपं होतं ना साहेब. मी जे मोकळं केलं पूर्ण त्यावेळेस सोपं होतं ना तोडायला. तुम्ही आता परत हे काम केलं, परत तोडायला इकडे सुरुवात करणार. हे तोडायचं बोलले ना तुम्ही. ऐका ना, अर्ध काम झालं तरी तुम्ही अजून एस्टिमेट लावलेलं नाही. आता तुम्ही म्हणता तोडून जोडणार, मग एस्टिमेट आम्ही बोलल्यानंतर लावण्यापेक्षा प्रशासन करतं काय? असं नियम नाही का तुम्ही तर काही आहे का का नाही? लावत नाही याचं कारण काय? केलंय ना साहेब बरं का. हे तर बघा, तुम्हाला तुमच्या तुमच्या आगे येऊच नका. कामाच्या तुम्हाला मान्य आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं पाटील साहेबांपर्यंत घेऊन गेली, ती आले व्हिजिट केली, तुम्ही स्वतः मान्य करून राहिली. तर त्याच्यामुळे पाटील साहेबांना काय पाहिलं आम्हाला त्यांना विचारायचं तर तो गुण का त्यांना चालला. ही परिस्थिती जेव्हा अशी दाखवली मधून बी घेस धक्का लावला कपडा तर खाली, धक्का लावला कपडा तर खाली. लोडिंग गाडी जेव्हा घाबरायची जात असताना तेव्हा ते थोडं 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 पडणारच. मग समजा ते पडन आणि ही राहील. 40 टनापर्यंत गाड्यांना कॅपॅसिटी 40 आपल्याकडे. 40 टनाची गाडी जेव्हा इथून जाणार तेव्हा या पुलाची काय अवस्था? आमची शंका चुकीची आहे का जी काढली ती. आता हे जीर्ण झालेलं स्टील बघा. आधी का तुम्ही घेतली शंका, परंतु तसं नाहीये. त्यांनी पण पुलाखाली पाहणी केली ना. कॅपॅबिलिटी आहे. प्रत्येक पूल काही गाड्याखाली असं पाहणी होणार करून बा आम्हाला सांगितलं. आणि पूल पाहिलं करताना पण मग या गाजांचा विचार करायचा नाही. सडलेले नाही, गजे ना, नाही, अहो, याच्यात काही राहिलेलं नाही ना. आता ऑटोमॅटिक पडू राहिलं ते. तरी त्यांना ते चाललं. पण मी काय म्हणतोय, कॅपला एवढं दाट रॉड लावले आणि खाली का नाही मग असं? कॅप एवढं मजबूती, कॅपला मजबूती द्यावं लागते. कॅप वर जोडतो ना, ही जी कॅप भरतो ना आपण, म्हणजे त्या तुटलेले कॅपवर गाजाचे कॅप तुकडे या सडलेल्या गाजांना जॉईंट करणार आणि मग या पुलाची अजून डिस्टन्स इकडची रुंदी वाढवणार, रुंदी वाढवणार. रुंदी वाढवणार. हा 16 याच्यात किती 16 ते 18 मजबूतीकरण येणार आहे. हा असं माझे 10 ते 12. मग हा 8 मग तोच
त्यासाठी ना तुम्ही आम्हाला प्लॅन एस्टिमेट आम्हाला जर असतं ना समोर आम्ही तुम्हाला विचारणार. साहेब, जर समजा एवढं मोठं राज्य महामार्गाचं काम जर होणार असेल तर या पुलाचं काम हे अखंडित झालं पाहिजे. हे सगळं मध्ये आता हे खंड गॅप पडणार आहे, बरोबर आहे. त्याच्यात पाणी मरतं, एसटीला असं सडतं पुजतं, मग त्याचे हे असे हे प्रकार घडतात. मग या पुलाचं एस्टिमेट हे संपूर्ण अखंडित 100% बनवलं असेल ना. नाही नाही, ते म्हणतात पाटील साहेब येऊन. काम करणार आहे ना. नाही, पण मग जर समजा चालू या रस्त्याचं जर लाईफ जेवढं आहे त्या लाईफच्या कार्यकाळामध्ये याचे जर समजा असं कुठलेलं स्टील तर हे उद्या ऍक्सिडेंटला याला त्याला दगाबाजी ठरणार आहे. तर मग ह्या मधल्या ओपन स्पेसचा हा जर पूल आहे हा ढासाळला पडला, त्याला बोगदे पडले किंवा गाडी जर समजा ऍक्सिडेंट वारंवार पेमेंट काढायचे मामा, मंजुऱ्या काढायच्या, दुरुस्त्या काढायच्या. मामा थोडक्यात असं आहे, वारंवार आता थोडं काम झालं का परत त्याला दुरुस्तीला पैसे काढायचे, हेच कामं चालले. परत ठेकेदार येणार, परत टक्केवारी होणार, या गोष्टी या परंपरेनुसार चालूच राहणार. पण मग असं तुमचं असं एक अहवाल तुम्ही देऊ शकत नाहीत का हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, हे पहिलं प्रथम निर्लिखित केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही पब्लिक का? ऑडिट व्हायला पाहिजे होती. तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय दिला. पब्लिक ऑडिट झाली का त्यावेळेस या पुलाची पब्लिक ऑडिट? आम्ही इस्टिमेट करताना आहे ना, आम्हाला वाटलं की बा समजा नवीन पूल करायचा आहे तर आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलं असा विषय आहे तर तिथं नवीन पूल करायचा का किंवा कसं करायचं. तर वरिष्ठांनी सांगितलं आम्ही प्रत्यक्ष पाहणी करतो. ते प्रत्यक्ष साईडवर आले, पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की हा पूल काही तोडायची आवश्यकता नाही, आपल्याला जे वाइंडिंग पण मग करायचं आता मग आम्हाला एक असा त्यांच्याकडून असा एक अभिप्राय कागद द्या काय, तर जर समजा हा पूल तोडण्याची आवश्यकता नाहीये बा, बरोबर आहे, तर या पुलाचं जे नवीन बांधकाम होईल या पुलाच्या नवीन बांधकामाच्या लाईफ मध्ये जुन्या पुलाचं हे लाईफ टिकेल बा असं आम्ही शाश्वती देतो असं आम्हाला आहेत ना त्यांनी त्यांची हमी द्यावा, म्हणजे जेणेकरून हे ऍक्सिडेंट मध्ये होणार नाही. नाही तर चालू गाडीमध्ये याचे खड्डे पडून ऍक्सिडेंट होतील ना राव. आणि त्या ठिकाणी ना एखाद्याच्या करता कर्तव्याच्या म्हणजे घटकाचं त्या कुटुंबाचं जर गेलेला माणूस पुन्हा येणार नाही तो, असे अपघाती खूप झालेले. तर या अखंड पुलाच्या याच्यासाठी ज्यांनी तुम्हाला सांगितलं की याची नवीन कामाची आवश्यकता नाही त्यांनी याची जिम्मेदारी आम्हाला फक्त स्वीकृत करून द्यावी, आमचं काहीच म्हणणं नाही. आणि सर ऐका ना, म्हणजे त्या स्टील मध्ये सर जानवे राहिली दिल्या त्याच्यामुळे ती आम्हाला तर म्हणजे कोणीच बोलत नाही, त्याचा गैरफायदा पाटील साहेबांना नाही घ्या. वरून दिसतं ना भक्कम, वरून जे पाहिलं असेल ना त्यांनी ते भक्कम त्यांनी असं येऊन पाहिलं नसेल की बाई असं राहिलं पूर्ण पाणी लागेल. आणि 1-2 मिनिट आहे ना फक्त या साईडला 2 मिनिटं. सर ऐका ना, ते तर बघा. हो मामा एक मिनिट, ते शेजारी शेतकऱ्याचं आहे, ते धुळीसाठी काय नियोजन करता येईल त्यांना? व्हिडिओग्राफी झाली का टेस्टिंग तुम्ही जेव्हा आले त्यावेळेस? आम्ही तर त्यांनी फोटो काढले होते ना. काढले. व्हिडिओग्राफी वगैरे सगळं सगळं काम त्या बाजूला येतं. ऐका ना सुरेश साहेब, या शेतकऱ्याचं त्या ठेकेदाराला सांगून हे धुळीसाठी काहीतरी नियोजन करायला लावा ना त्यांना. ते म्हणे आम्हाला एकदम परेशान झालेलं आहे, पाणी नाही, शेडनेट जर मारला ना पट्टा तर पाणी मारायची दररोज गरज राहणार नाही. हे बघा. हो ऐका, सांगा काय विषय, तुमचा काय विषय होता? आमचं काय नाही, गाण फक्त आमच्या जनावर जनावर माणसं आहे आमची. जनावर तिथं चारा आहे त्याचा 2 दिवस टँकरच नाही. त्या चारावर जरी धूळ गेली ना ते जनावर चारा खात नाही ना तो. शेजारी चारा बघा मका दिसते. ठाकरे साहेब तेवढं सांगा. ऐका ना, ह्या पुलाच्या बाबतीत आहे ना आम्ही पाटील साहेबांकडे जातो, वाटलं तक्रार काही अडचण नाही. तो पूल अखंड झाला पाहिजे आणि पूर्ण नवीनच झाला. ठीक आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं नाही त्यांनी सांगावंच लागेल, त्यांना काय माहिती एवढा त्रास काय लोकायला ते पुढे आली रस्त्याला. त्यांचं जे आयुष्य गेलं. काय असतं माहितीये का रोज प्रवास सुरेश साहेब, रोज जे माले सर आहे ना त्यांना आम्ही 4 वेळेस मागच्या गोष्टी दुसऱ्या पण सांगितल्या. जे स्प्रे ब्रेकर मारलेले एकदम डेंजर मारले, त्याला काही रिफ्लेक्टरच नाही लावलेले, काही रिफ्लेक्टर लावा, रात्रीचा अपघात होता. हे बघा हे स्टील आहे ना याचे तुकडे पडतात, हे पूर्ण जीर्ण झालेले आहे बघा, हे पूर्ण जीर्ण झालेलं आहे. आणि याच्या हमी जर ते साहेब म्हणतील तुला पूल ठेवा बा याचं जर काही होणार नाही. आणि हे खरोखर आहे ना चांगल्या क्वालिटीचं. आणि पूर्ण निधी ना पूर्ण निधी खर्च झाला पाहिजे. आपण तर काय होते आतापर्यंत काहीच नाही. इस्टिमेटचा बोर्ड लागायला सुद्धा आहेत ना हा नदी नाल्यावरचा हा मोठा अखंड नदीवरचा पूल नदीवरचा, त्याच्यामुळे असे त्याला येत नाही. ही कंजूसी करून काही उपयोग नाही. त्याला प्रॉब्लेम पहिल्यांदा जी चूक होती ते समोरची दिसत होती. ज्या पाण्याचा प्रवाह डायरेक्ट त्यांचं ती नदी अशी किरकी त्याच्यावाली कॉलम बनवली इकडे किरकी बनवून टाकली. नवीन बारा नसत ते किरक्याचं. आता या रस्त्याचा प्रवाह बघा तुम्ही कसा आहे, याचा प्रवाह नदीचा असा आहे आणि कॉलम अशीच बनवलेली. याचं पाण्याचं मारा आहेत ना त्याच्या जुन्यात तुमच्या का सुधरून गेले.
आता शेजारचे शेतकरी काय बोलणार आहे तुम्हाला तेव्हा जेव्हा पूर येतो ना तर काय त्यांच्या घरात आता इकडून नदीचं येणारा प्रवाह कसा दिसतो आणि याचं बांधकाम कसं दिसतं बघा बरं. म्हणजे नेमके इंजिनियरांनी असं हे हा पाण्याचा मारा कसा नाही, हे बसवला? बरोबर बनवते ना हा नवीन नवीन बरोबर होतं अर्धा नवीन होतं कसं फुटायला पाहिजे होतं नाही ते बदलवता येत नाही. पुढच्या दृष्टीनं आपण बोलू आता तुम्ही नवीन ते कसं क्रॉस केलं पाणी आता इकडून प्रवाह आहे म्हणजे. आमचं सांगणंच ते आहे तर जे कोणी अधिकारी इथं पाहायला आलेत ना त्यांनी क्वालिटी पाहिली का हो? हा. बरोबर आहे का नाही? त्यांना हे त्यांना हे लक्षात नाही आलं प्रॉब्लेम करायला का? पाहिजे होते का हे जे जुनं व्हायला ते चुकेले तेव्हाचे इंजिनियर आहे आता आपण नवीन करून चाललोय जशी 3 कॉलम नवीन टाकले नाही नाही अर्धा टक्का आता हा अर्धा हा कधी न्यायचा तो तुटायला आला का हा तयार होणार. हे जर चुकलं ना साहेब आज नवीन पुन्हा योग्य मार्ग देतो म्हणजे तुम्ही लक्षात घ्या बोलू काय लोक बोलायला कोणी द्यायला तयार नाही लोक सगळे त्या 300 ढोकळत काल तहसीलमध्ये महसूल विभागामध्ये त्या अधिकाऱ्याला फक्त काय विचारायचं बरं का त्या अधिकाऱ्याला काय विचारायला गेलं तुमच्याकडे पत्र आलं किंवा नाही बा हे आर्थिक फाशी देऊन टाकतो म्हणे सगळे सारखे नाही हे पण गावात. पण हे एक आहे हे बा चुकीला चूक म्हणावं चुकीला चूक म्हणावं बरोबर त्यांना अपूल आहे ना चांगल्या क्वालिटी वाटणार तर मग आमचं म्हणणं ते आहे एक आडवी रेग मारावी कबळ मला या पुलाची क्वालिटी चांगली वाटते नवीन बांधकाम केल्यानुसार या पुलाची लाईफ तेवढी सांगितलं पाहिजे आमची एवढीच मागणी आहे आम्ही म्हणत नाही जुना पूल काढावं जर खरंच ते देशाच्या हिताचे राष्ट्राच्या हिताचे काम जर करत असेल तर खरंच ते अशा अधिकाऱ्यांना आम्ही मानू पण जर समजा एखाद्या कुटुंबाचा जीव घ्यायला प्रसंग घडत असेल तर मात्र यांचा याचा निषेध देखील करू कारण हा पुणे सर कायम प्रॉब्लेम मध्ये कायम त्या बाजूला फुटेल दिसतो तोंडाला या बाजूला फुटेल नाही आम्ही बी टाकू तुम्ही टाकाच त्यावर माहिती सर हे मोठा प्रॉब्लेम आम्हाला नाही जनतेला सगळ्यात महत्वाचं त्या ओळीपेक्षा तुम्ही तो तेल बदलावं नवीन पूल जसं तिकडून आनंद काय होत तसं इथपर्यंत आम्ही प्रत्येक कामावर शासनाचा पैसा जाणार आहे ना. आम्ही प्रत्येक कामावर आम्ही स्वतःहून जात नाही बरं का आम्ही प्रत्येक कामावर आम्ही स्वतःहून जात नाही जनता आमच्या कानावर सांगते का आम्हाला भीती वाटते तक्रार मांडायची म्हणून ते आमच्याकडे येते म्हणून आम्ही डायरेक्ट त्या कामावर पोहोचतो माहिती एवढं तालुका फिरायला आम्हाला वेळ नाही हो आम्हाला निधी नाही शासनाकडून काहीच नाही गरगाव धंदे कोणी करणार नाही पण हे जनता सांगते एक कुठंतरी जे आहे ना शब्द फोडायसाठी कोणीच असा विश्वास सार्वजनिक राहिलेला नाही न लोकप्रतिनिधी न खासदार न तुमची जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य जे काय असेल सांगा एक बाजूला आम्हाला मोठं बोर्ड लावा म्हणा आणि तालुक्यामध्ये कसं कोणताही उद्घाटनाला तालुक्यामध्ये ना आपण आमदार साहेब खासदार साहेब त्यांचं मोठं चित्र कलर बरं का तालुक्यामध्ये ना चमकळा लावा उद्घाटन करताना ज्यांचे खोबडं पाहायला ज्यांच्या अपेक्षा नाही कुणी पाहत नाही अशा उद्घाटनाला ते बोर्ड लावण्यापेक्षा इस्टिमेटच्या त्या कामाच्या रचनेच्या असे बोर्ड लावा आम्ही पत्र देतो आपलं तुम्हाला कलर मधला बोर्ड चांगला लावा नाही लावून नाही, लावलाच गेला पाहिजे होता. तुम्ही ना काम चालू करण्या अगोदर एक बोर्ड दखल पाहिजे. ही घ्या काम चालू करताना मग ते रस्त्याचं राहू द्या कोणत्याही तुमच्या पुलाचं राहू द्या रिपेरिंगचं राहू द्या कोणत्याही काम राहू द्या. तकलीफ होणार कळू द्या आम्हाला पण एवढे किती येतं काय येतं. जेवढे आता छोटे हा, बोल दे, बोल, त्यांचं बोल दे. जे काही छोटे मोठे कामं चाललेले आहेत, त्या कुठल्याही कामावर आहे ना त्या रकमेचा कुठलाही बोर्ड लावत नाही. तो हे किती पैशाचं काम आहे त्याचं असं कुठल्याही कामावर ते असं उघडं कुठलाही फरक ठिकाण लावतो, लावत काय नाही. फक्त तो केव्हा लावतो की त्याचं जे बिल काढायचं शेवट आणि 50 एक लाखाचं काम असतो तो फक्त त्या कामावर तो नावापुरता 50 एक लाखाचं काम आणि असेल. ते बिल काढलं हे तर काम परत तो बोर्ड त्याच्या खिशात घालून घेऊन जातो हो, हो, हो. आताची किती लाख येतात? पूर्वीची परिस्थिती हीच आहे 1 कोटी 1,45,00,000. आणि शासनाचा पैसा वाचवता बरं का शासनाचा पैसा वाचवता. एक कोटी 34 मध्ये अडकवलं ते 1,45,00,000. 1,45,00,000 मध्ये शासनाचा पैसा वाचवता. जर वाचवायचा नसता
आज 10-15 फुटी ती नाही बघा आपलं त्या दर्जाचं काम पाहिजे 2 फुटी 25 फूट आपण त्या दर्जाचं कामही झालं पाहिजे मग त्याच्यामध्ये ना सार्वजनिक बांधकाम विभागच नाही म्हणजे प्रत्येक कार्यालयाला आम्हाला एक सांगायचं का सांगतो मी आमचं बोलण्याचं आमचं थोडं बोलण्याचं कारण एवढं ज्यावेळेस आमदारकी आली आता त्याच्या आधी तुमचे अधिकारी ना असे बोर्ड लावायला इतकी धावपळ करत होते रायपूर मधला बोर्ड खासदारांची परवानगी नसताना सुद्धा बोर्ड लावलेला बरं का? खासदारांनी सांगितलं मी रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे कारवाई आजपर्यंत. करतो म्हणे ऐकायचं असेल माझी तुम्हाला. परवानगी नसताना बगरे साहेब हा. नाहीये उद्घाटनाचे बोर्ड तुमचे संबंधित अधिकारी जर एवढी धावपळ त्यावेळेस करत होती मग इस्टिमेट वगैरे या गोष्टीत काय आलं दाबता आणि आम्ही आता तेच नाव मुद्दामून घेतो. बरं आता शेवट आणखी विचारून घेतो काळखोड्यामध्ये एक अवैध खडीचा गजी बरं हातफोड खडीचा तो आपल्या विभागात आपल्या क्षेत्रात नाही ते काही आपल्या रस्त्यावर आलं नाहीये ना खडी खडी आपल्या रस्त्यावर आली आम्ही पाहणी करू मोजू मग त्याला पण परवानगी नाही असं इस्टिमेटला नाही ना आपल्याला आमच्याकडे नाही. नाही इस्टिमेटला कुठे हातफोड खडी नाही ना आपल्याला हा नाही मग नाही तुम्हाला इथून कावर घेतलं आम्हाला आता तिथे जायचंय तिथली तक्रार आमच्याकडे तिथे जायचं म्हणून तुम्हाला विचारून इस्टिमेट तुमचा मध्ये फोन पण आला हा फोन बरं का? ठाकरे साहेब तुमच्या इस्टिमेट बनवताना एक त्रुटीत्मक बाब आहे बरं. ती आम्हाला सांगावीशी वाटते कायमस्वरूपी आम्ही ते तुमचं एक उत्तर ऐकतो पीडब्ल्यूडी कडनं का एखादं काम चालू झाल्याच्या नंतर त्या खडीची रॉयल्टी काम पूर्ण झाला का मग ती शासनाला भरली जाते काम पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्या आधी भरली जात नाही मला सांगा रस्त्याला किती ब्रश खडी वापरली ही तुम्ही त्याचं जर समजा खात्री करायची राहिली तर पुन्हा त्याचं मोजमाप करू शकता का तुम्ही नाही करू शकत मोजमाप करता येतं ना ते. कसं रस्ता एकदा बनले त्याचं मोजमाप कसं करणार त्याची क्वांटिटी काढू शकतो ना कशी अहो एकदा तुम्ही माती त्याची पारदर्शकपणे काढली जाते. रस्त्याचं आम्ही मोजमाप Sample करू, piece ती पसरायची. पण रस्त्याच्या Sample. ऐका ना रस्त्याच्या खाली एका माती आड गेलेली मुरमा आड गेलेली खडी ते तिथं पेपर मो- आपल्याकडे असतं ना त्याचं राहतं नाही त्याचं असतं पण आता जे खोदकाम केलेलं आहे, आमच्या निदर्शनास आलेलं खोदकाम करता अर्धा फूट आणि दाखवता 1 फूट असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि तुम्ही जर म्हणत असं दिसत नाही तर आम्ही तुम्हाला दाखवून पण देतो खात्री पण करून देतो मग तुम्ही 1 फुटाची रॉयल्टी भरायलाच राहत नाही फक्त 1 फुटाची तुम्ही इकडे तेवढं मटेरियल टाकायलाच राहत नाही आणि ती 1 फुटाची जरी भरली तर अर्ध्याच फुटाचं मटेरियल वापरायला राहतं तर त्या अर्ध्या फुटाच्या याच्यामध्ये तिथं जे काही जो काळा बाजार होतो तर हे तुम्हाला कसं लक्षात येईल याच्यासाठी कोणतंही काम करताना त्याला किती खडी वापरताय ते ब्रशमध्ये तात्काळ मोजमाप होऊन त्याची ती रॉयल्टी आधी भरणच केली पाहिजे कारण वाहतूक तर तुम्ही वाहनाने करताना त्याच्यामुळे ते रॉयल्टीची भरणा करण्याची जी पद्धत आहे पेमेंट तुम्ही नंतर केल्याच्या नंतर ती आगाऊ करण्याची तुमच्या इस्टिमेट मध्ये तरतूद करा अडचण अशी आहे आता. ती रॉयल्टी काढायची ते कॉन्ट्रॅक्टरने रॉयल्टी काढायची तरीच पैसे द्यायचे. आपण ते तिथं त्यांची ते म्हणजे लपवणूक करतात ना फसवणूक करतात नाही नाही साहेब बघा याच्यात आमचा सरळ बोलण्याचा अर्थ असा लक्षात घ्या इंग्रजांनी जसा निव्वळ नफा काढून अन त्यांचं साम्राज्य तयार केलं भारतात आणि नफा काढून इंग्लंडमध्ये घेऊन गेले ना तसंच आता जे निव्वळ नफा काढून राहिले नीडच भारतात त्याचे काळे इंग्रज तो आम्हाला बंद करायचा आमचा सरळ विषय तो बंद करण्यासाठी येतो आम्हाला थांबवायचा आमचा प्रयत्न चालू आहे आमचा काही वैयक्तिक तुमचे होत आहे आमचा अजिबात नाही तर तो प्रयत्न तुम्ही करावा की सगळे म्हणजे त्या कामाचे आराखडे लावून द्यावा ज्या ज्या कामावर असेल ते केलं म्हणजे तुम्हाला आम्ही तकलीफ देणार नाही आणि पाहू तू काय असलं तर त्याला सांगू बरोबर माझं कामात काय काय त्रुटी एवढा सांगा फक्त तुम्ही या कामात चालू केलं याच्यात काय त्रुटी तुम्हाला आढळून आलं हे सांगा काय चुकी आहे आता? आता कसं समजा पाणी मारायचा विषय असतो पाणी मारायला लागतं मग पुढे जे- नाही वाटतं काय तुम्हाला ते तुम्ही सांगा आम्हाला तुम्ही म्हणजे आम्ही सांगणार तुम्हाला असं लगेच मग तुम्ही सांगा की जर तुम्ही आता लक्ष आहे तुमचं तर किती लक्ष आम्हाला बघू द्या त्याच्यात पूर्ण काय काय बाकी ठेवलेलं आहे तुम्ही. काय कामाचं काम चालू आहे ना अजून काम चालू आहे पण काय बाकी ठेवलं काम चालू करण्याची पद्धत बरोबर आहे का त्यांनी तो बोर्ड लावलेला आहे का प्रथमदर्शी बोर्ड लावलाय का तुम्ही नाही लावलाय का लावणं गरजेचं आहे की नाही का त्याला लाव वाटलं नाही 1 कोटी का तुम्ही सांगितलं नाही त्याला? लाज वाटली का बा एवढी रक्कम जर दाखवली तर का तुम्ही त्यांना सांगितलं नाही सांगायला पाहिजे साहेब आपण बोर्ड लावायचं आम्ही सामान्य नागरिकांनी होऊन त्यांची झगडे गेल्यानंतर करतो त्याच्यात ना त्रुट्यात्मक ज्या बाबी आहे जनतेच्या लक्षात येत नाही त्यांनी आधी लावलं पाहिजे याच्यामध्ये 8 mm चं स्टील आहे का 10 mm चं स्टील आहे का जनता मला की ना आम्हाला सगळ्या विचार द्या गोष्टी ना दिसल्या पाहिजेत ना. त्यांनी खडी किती ब्रास असं लावलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही हा म्हणताय त्याला ब्रास आणलं स्टील आणलं असेल तर ते किती आणलं आम्हाला पाहू द्या ना त्याच्याकडे आम्हाला कळू द्या ना भविष्यात ते पाहू द्या ना आम्हाला तो शासनाचा जो काही जी आर आहे ना की जो वार्ता फलक लावायचा मग तो रद्द करून टाका ना हा, बस. कशासाठी तो जनतेची दिशाभूल करण्यासाठी का तुम्ही ठेवला तो बिल रद्द करून टाका बिल काढण्यापुरतच लावला जातो अधिकाऱ्यांनी त्याला रद्द करायला सांगितलं पाहिजे बिल काढायच्या वेळेस येतो सोयीनुसार कामं करायची असतील तर मग तुम्ही तो रद्द करा ना जनतेची दिशाभूल करू नका म्हणजे काम साहेब म्हणजे तुमच्या प्रशासनाने एकदा क्लासी घ्या
पूर्ण तुमच्या विभागाअंतर्गत जे कामकाज चालू होतील त्याच्यात तुमच्या बाहेर तिथं दर्शनी भागामध्ये कोणते कामं चालू आहेत ना त्या कामाची तिथं यादी लावा, म्हणजे आम्हाला कळेल तालुक्यामध्ये. कारण भानगडीची तुमच्या कुठं काम ऑफिसच्या बाहेर चालू आहे लावा. हे काहीच कळत नाही. म्हणजे आम्हाला तुम्हाला वेळ नाही राहत, आम्ही जाऊन म्हणजे बघतो. तुम्ही जरी तिथं नसले तर तुम्हाला कॉल करण्याचा काही विषय नाही येणार. सगळ्यात महत्वाचं तर तिथं ती यादी लावा. कसं आहे, तिथे यादी लावली ना, आता आम्हाला गरज आहे, हा. त्याच्यामुळे आम्ही बघू आणि आम्ही काम बघायला जातो. म्हणजे हे काम आहे ना झडपी अंतर्गत आहे. सर काय बोलले इथून वरच लावायचे आणि 4 बोटं. 4 फूट आणि तिला खाली कॅप धरली ना. नाही, अंतर डिस्टन्स हा, त्या त्याच्यात हे तयार होईल का, रिंग तयार होईल खाली? नाही. मला सांगा आता, एक मिनिट. तिला जाळी तयार होईल स्टीलची आणि तिथून वर. त्या जाळीतून आली. नाही, जाळी नाही. खाली नाही, याच्यात जाळी नाही. नाही सर मला एक सांगा. झाली नाही साहेब, एक मिनिट, तुम्हाला ते सांगतो. आम्ही तुमचं लक्ष दाखवू. नाही. हो, अध्यक्ष. या इकडे तुम्हाला गज हाताने काढून देतो तुम्हाला. अध्यक्ष, एक मिनिट ऐका. आपण ह्या इथल्या ना स्पॉट बघूनच घेऊ ना. नाहीच हो, ठाकरे साहेब, एक मिनिट एवढी इकडे तरी या. सांगता दूर करा. हो, ठाकरे साहेब एक मिनिट इकडे या. त्यांच्याकडे ठाकरे साहेब इकडे या. त्याला रिंग नाही बरं का सर, राव साहेब. साहेब एक मिनिट आम्ही दाखवून देतो. नाही साहेब कधी हाताने एक मिनिट फक्त आमची एक शंका आहे ना तेवढी कधी हाताने निघाले ते दाखवून देतो. एवढी दाखवून द्या फक्त फक्त वल्ल मारलेले गज ठेवून दिलेले फक्त एवढी एक शंका दाखवून द्या. तेव्हा ते तिकडे दाखवून द्या. राव साहेब दाखवून. चला. फुलायचे काम इथून पुढे एवढं सोपं काम. मटेरियल होत झालं काम. हो, राजवीर आहेर हो. आलेले नाही, इडूनच नाही रे बाबा ऐक ना या अखंड तळातून आलेले नाही हे बाई या अखंड तळातून आलेले मामा काढा ना तिची निघा ती दाखवा. अरे नाही अखंड तळातून आहे नाही हे अखंड तळातून आहे. कोणते हे बघा हे बघा आहे ना अखंड तळातून टाका ना त्यांच्या समोर, टाका खाली, टाका हे बघा टाका ना खाली, टाका. नाही त्या बाजूने का आता हे निघाले म्हणजे हे काय? हे बघा अखंड तळातून हे बघा हे ठोकून दिलेले नाही हे ठोकून दिलेले हा? हा. मग हे आता हे आम्ही टाकले का नाही मग आता हे आम्ही टाकले का मग आता ते जर नाही ठीक आहे एक मिनिट इकडे आहे ना तुम्हाला दाखवतो. एक मिनिट हा गज काढून दाखवतो. नाही हे काढून दाखवतो. ऐका साहेबांचं म्हणणं असं आहे, याच्यात रिंग तयार होती त्याच्यात कुठे गजवर काढायचं तसं नाही. अजिबात प्रकार नाही. आम्ही पाहिलं ना वर. आम्ही पाहिलंय हे ना हे आम्ही पाहिलं असं काही दिसतच मग आता तसंच आहे. चारही कोपऱ्यात तसंच हे सगळे तसेच नाही. नाही मला एक सांगा बरं इकडे या पुढे दाखवतो चला पुढे दाखवतो चला पुढे पण दाखवतो. पुढे येत आहे ते तिकडे स्थिर करायचं कॅमेरा हलवायचं नाही फरक करता म्हणून स्थिर करायचं फिरवायचं स्थिर हे येत आहे साहेब ठीक आहे कोणता काढायचं काय पगार ते घेतो तुम्ही घेता पगार. हो समाधान भाऊ नका काढू. समाधान भाऊ साहेब येऊ तुमच्या हाताने काढा. हाताने काढू. माणसाला आम्ही थांब नाही आपण तो थांबा, येऊ राहिले नाही, आपण काढायला चालतंय. ते वर येऊ राहिले. थांबा तेव्हा तिथे चालेल. हा तेव्हा ते चालतं.
आता ते रावसाहेब बोरीवर राहिले बरं का आणि बरं का तिकडे त्यांना एवढं दाखवते रस्ता होय नाही ते काय सांगू राहिले बाजू घेता येते पूर्वी ते पाठबळ हो पाठबळ घालता येते सरळ सरळ मला थोडा विश्वास बसला होता मला पण आता 100% बरं का हा थोडा विश्वास बसला होता. अरे ते पळाले अधिकारी पळाला जेव्हा ते तिकडून चालले पाहिजे दाखवा काम पाहिलं कशाला ते पळ काढू राहिले त्यांना त्या मंजूर केलं हो आम्ही नाही खोशेल साहेब ते एक मिनिट तिकडे दाखवतो तुम्हाला ते दाखवतो तुम्हाला दाखवतो हो साहेब मी काय म्हणतो शिरोडे साहेब हो साहेब ऐका ना साहेब शिरोडे साहेब तुम्ही स्वतः या ना साहेब या तुम्ही हो ऐका ना नाही नाही साहेब या तुम्ही स्वतः आम्ही नाही दाखवत तुम्हाला तुम्हीच या. पळा ते का बरं मग नाही नाही बाला बाई नाही नाही मग ये. हो साहेब या ना तुम्ही या नाही नाही एक मिनिट ते ना तो नाही नाही मग तो गजाला नाही नाही त्या गजाला हात लावा नाही नाही त्या गजाला हात लावा ना तुम्ही त्या गजाला हात लावा तुम्ही बरं का ते गज काढून बघा ना ते जर म्हणतात आम्हाला बदनाम करायला ना हे गज काय आम्ही खुशाल नाही आम्ही करू आता हे गज कोण वरच्यावर खुशाल आता जे जे गज मोकळे ना व्हिडिओ केला व्यवस्थित. साहेब बघा ना, इथं बघा ना. थांबा 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 समाधान भाऊ थांबा. तुम्ही बाजूला हो मामा, दोन मिनिटं. मला विश्वास बसला. इथं लाईट लावा लाईट लावा इथं. हे बघा, आता हा काढला साहेब मी हे बघा आबा आहे का नाही हे बघा हे बघा आता हे बाई हे तळातून आहे का नाही? आम्ही खुशाल गज हे बाई, हे आहे का नाही साहेब हे बघ जिडं आता जे पक्के झाले थोडेसे त्याला आम्ही काही म्हणायचं का निघते नाही ही सगळी गज खुशाली वरचीवर हे बघ हा असं केलेलं आहे का? बरोबर आहे तुम्ही जर याला जर आणि जर ठाकरे म्हणत असतील ना आता आम्ही आमचं जेसीबी लावू खाजगीने पाडून दाखवू त्यांना का पाठराखण करू ठेकेदाराची? आम्ही डोळ्याला उघड दिसतो राहिलो साहेब असं कसं काय चाललो आम्ही खुश आहे. आणि ठाकरे म्हणताय का आम्हाला बदनाम कर? काय बदनाम तू बदनाम आधीच म्हणा बाबा पैसे खाऊन बसेल असं याच्यामध्ये मग का बरं पाहत नाही ठाकरे राव साहेब सर, तुम्ही डोळ्याला काढून दाखवले आम्ही. साहेब तुम्ही जर प्रामाणिक आहे तर तुम्ही हे पाहायला आले जर तो इंजिनियर तर बदमाश आहे तर तो तू स्वतः म्हणता का आम्हाला बदनाम? अरे तुम्ही बदनामाचे याच्यात जर रिंग असेल ना साहेब याच्यात खाली जर याची रिंग असेल ना आम्ही जे म्हटलं ते खर्च भरतो. आम्हाला ठाकरे राव साहेब सांगता बोलायची इच्छा नाही राहिली. ती गज पाहायला जेवण राहते डोळे सामने तुमच्या काढल्या ती लाईन कशी दिसते सिमेंटची सिमेंटला आता याला सिमेंट हे बघा एकच जर वरून जर ठोकेल नाही- आमचे काय बांधायला बांधे का आम्हाला त्याला बदनाम ऐका ना करायचं साहेब एकच जर वरून ठोकेल नाही तर त्याला सिमेंट आहे का 2 मिनिटं. त्याला सिमेंट सुद्धा त्याला लागतं. म्हणा आम्हाला हे बघा, चारी कोपऱ्या काढून दाखवा मला चारी कोपऱ्या मग आम्ही मान्य करतो. आणि लिंगाची स्टीलच नाही स्टीलच नाही त्याला खाली काय दाखवतो नाही पण हे का बरं असं बोला ते मग काय का मी त्याच्याशी बोलतोय आपण तोडायला जाऊ. चारी कोपरे तोडायला लावा. आमच्या सामने साहेब ऐका साहेब जर आमच्या सामने तोडला ना याच्यात जर स्टील निघालं तर तुम्ही जे माहिती ते आम्ही तालुक्यात पुढे जाणार बोला नाही बोललो पाहिजे मला पाहू द्या काय प्रकार देतो तो हो मी तो त्याला काढायला लावतो. हो नाही नाही तुम्ही हे बघा ऐका ना साहेब नाही ऐका ना साहेब मग ठाकरे राव साहेब असे चिडून का साहेब बोलून राहिले मला? जसं तुम्ही प्रामाणिकपणे ऐका ना नाही होय जवळचे म्हणून एक मिनिट ऐका ना हो ऐका ना साहेब जसं तुम्ही प्रामाणिकपणे हे खिळे जसा काढताना गज काढताना तुम्ही पाहून घेतलं ऐकून घेतलं साहेब हे सुद्धा हे प्रामाणिकपणे ते इंजिनियर आहे हे बघ, हे मोकळे हाल राहिले. हा तेव्हा आपण व्हेरीफाय करू. हो मी असंही म्हणत नाही की त्याने टाकलं मी असंही म्हणत नाही की सगळं बोगस कर आपण तोडून पाहू हा. ते दिसेल आपल्याला. नाही पण आता हे बाई हा. ऐका ना साहेब त्याचा लय खर्च होईल ना बरं का त्याचा लय खर्च होईल ना तो एक पाडायला लावा आणि एकामध्ये दाखवा हा खर्च म्हणजे काय तर काय उपकार थोडी हा करणार बस आहे. हे वाक्य आले होईल ना पाहिजे. बा. आम्हाला आत्ताशी तुमचे वाक्य पटले Right. आणि हे पण नाही साहेब तुम्ही प्रामाणिक एका आहे याच्यात पण जर तुमच्या खाली ना आपण त्याला काढायला आपल्याला काम पाहायला आलात बरोबर आहे तसंच तुमच्या हाताखाली जे इंजिनियर काम करतात त्यांना लाचारी का वाटली ते डायरेक्ट असे चिडून का बोलता प्रत्यक्ष पाहू असं. त्याला आपण आपल्या समोरच सगळं करायला लावू हा. आणि पाहू त्याच्यावर काय आणि चालेल. आम्ही घरचं काम नाही देशाचं काम असं मामा हे आपल्या घरचं वैयक्तिक काम नाही असं काही दिवशी नाही. त्याला सांगा तुमच्या हिशोबाने. हे हे बघा बघा, आता आमचे व्हिडिओ
तुमच्या बरोबर आमचं म्हणून तुम्ही आले ते तुमच्या बरोबर मामा हे काम देशाचं आहे, जनतेचं आहे, आपल्या आणि घरचं आमच्या स्वार्थासाठी अजिबात बोलत नाही. आपल्याला त्याला याच्यातून काही फायदा नाही 1 रुपयाचा काही नफा नाही हे चारही बिल पाडून दाखवा मला. याच्यामध्ये जर स्टील आपल्याला सापडलं जर स्टील सापडलं आपण खात्री करणार 100%. फक्त आमच्या साक्षीनं करा. हो चालेल ठीक आहे. धन्यवाद. तुमच्यावर विश्वास आहे आमचा, आम्ही तुम्हाला काहीच बोललो वंदे नाही. मातरम. तर आता हे बघा साहेबांनी पाहणी केली स्वतः शिरोडे साहेब आहे. त्यांनी शब्द दिलाय की जे पाहणी होईल ते आता समक्ष होईल.